रुपेश बिमार असल्यामुळे रुपेशला आणलं होतं दवाखान्यामध्ये. रुपेश डायरेक्ट हातामध्ये सलाईन घेऊन हिंडत होता इकडे तिकडे. रुपेशला काय झालं होतं पूर्ण ब्लॉग मध्ये बघा. लगेच व्हिडिओला लाईक करा, आयडीला फॉलो करा. ते आलो होतो बुद्धविहारामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांना वंदन केले आणि आता निघलो होतो वाचनालयामध्ये. चला मग मध्ये आम्ही वाचनालयामध्ये कशासाठी आलो होतो तुम्हाला सांगतो. आम्हाला वाचनालय सुरू करायचं 14 एप्रिलमुळे जरा जास्तच घाण झाली होती, त्याच्यामुळे आम्ही साफसफाईसाठी आलो होतो सकाळी. मला प्रेमचा, सागरचा, विशालचा फोन आला होता. चाल म्हणे आपल्याला वाचनालय साफ करायचंय. माझी दांगोळ पण नव्हती झाली, मी बिगर आंघोळीचं चालू होतो, बाकीचे पण बिगर आंघोळ. वाचनालय झालं होतं साफ, पोरं बघत बसले होते मोबाईल. सागरची जरा जास्त धिंगा मस्ती चालू होती. सागरला म्हणले इकडे पाहिजे चालू होतं चांगला खूप वाचनालय झालं होतं साहेब. आता आम्ही निघालो होतो घराकडे. सागरला म्हणलं लवकर लावणार बघ, खूप उशीर होऊ लागला मला, अजून आंघोळ पण नाही झाली. आंघोळ करून निघालो होतो बाहेर. तेवढ्या तरी ओचा फोन आला, रुपेशला सलाईन लावली दवाखान्यामध्ये. तेवढ्या दवाखान्यात आलो तर दवाखान्यामध्ये आल्यावर बघतो तर काय रुपेश डायरेक्ट इकडे तिकडे हातामध्ये सलाईन घेऊन फिरत होता. मला तर वाटत होतं रुपेशला काहीच वेळ नाही, कारण की ते सलाईन घेऊन इकडे तिकडे फिरत होतं. त्याला बेडवर गुपचाप झोपू घातलं. त्याला म्हणलं आता 1 घंटा आराम कर. रेजवल एका साईडला बसला होता, मी एका साईडला बेडवर बसलो. दुःखत तर रुपेशचं होतं, पण मलाच तिथं झोप येत होती. रुपेशला म्हणलं तू 1 घंटा झोप घ्या आणि मी 1 घंटा झोप घेतो. सलाईन पूर्ण संपली होती. आता आम्ही निघालो होतो घराकडे. आम्ही खाल्ले होते चॉकलेट दुकानावरती. आल्यावर आम्हाला लयच हसत होतं, कारण की गोष्ट झाली ती अशी, रुपेश डायरेक्ट सलाईन घेऊन हातामध्ये हिंडत होता इकडे तिकडे. 18 जून पर्यंत आपले 30K फॉलोअर्स कंप्लीट झालेच पाहिजे मित्रांनो. तुम्हाला तर माहिती आपला 5:30चा टाइम म्हणजे रनिंगला जायचा टाइम. आता आम्ही वाचनालयामधून घरी चाललो होतो. जर कोणाला वाचनालयामध्ये यायचं असेल तर येऊ शकतो मित्रांनो. आपल्या आयडीला सपोर्ट करा लवकरात लवकर. 18 जून पर्यंत आपले 30K फॉलोअर्स कंप्लीट झाले पाहिजे. लगेच फॉलो करा आपल्या आयडीला. भेटूया मग दुसऱ्या ब्लॉग.